पुणे पुढच्या घडामोडीकडे नाशिक टीसीएस प्रकरणावरून शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केलेत। आरोपी निदा खान फरार होती, मग ती मुंब्रा आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी पोहोचली, तिच्या या प्रवासाला इम्तियाज जलील यांचा पाठिंबा असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय। मतीन पटेल हा एक प्यादा आहे। इम्तियाज जलील यांच्या सांगण्यानुसारच मतीननं सगळं केलंय असंही शिरसाट यांनी म्हटलंय। निदा खान प्रकरणामध्ये जर तिला नाशिकला ती वॉन्टेड होती, मुंब्र्याला कशी आली, मुंब्र्याहून संभाजीनगरला कशी आली, हा जो तिचा प्रवास आहे, ह्या प्रवासाला सपोर्ट करणारा कोण, तर तो इम्तियाज जलील। मतीन हा एक प्यादा होता, त्याला सांगण्यात आलं, त्याने ते काम केलं, मग सांगणारा कोणतं इम्तियाज जलील आहे। आता जर आपण मतीन पटेलला जर आरोपी बनवत असाल तर याचा अर्थ तो मला इम्तियाज जलीलला आरोपी बनवावं लागेल। आता नोटीस इम्तियाज जलीलला द्यावी लागेल, इम्तियाज जलीलचे सगळं स्टेटमेंट घ्यावं लागेल आणि तो जर आरोपी असला तर त्याला आरोपी हा करावाच लागेल।